सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मला प्यायचं पाणी भरायचं होतं, पण बोरला सुरुवातीला कोमट पाणी येतं. ते पाईपलाईनमध्ये साठलेलंही पाणी असतं, त्यामुळे ते पिण्यासाठी काय भरायला चांगलं नसतं. म्हणून ते पाणी म्हटलं झाडांना घालावं आणि थंड पाणी येईपर्यंत झाडांना घालायचं होतं आणि पायऱ्याही धुवून घ्यायच्या होत्या. त्यानंतर आजूबाजूला म्हणजे तुळशीच्या कडेने थोडंसं पाणी मारायचं होतं. म्हणजे ते सुरुवातीचं पाणी गेलं की थंड पाणी आल्यानंतर मी प्यायचं पाणी भरणार होते. तोपर्यंत मी झाडांना पाणी घालून घेतलेले. तुळशीचा कट्टाही धुतलेला आहे आणि घरात म्हणजे दारापुढेही पाणी मारून घेतलेले आणि त्यानंतर मी आता हे प्यायचं पाणी भरणार आहे. गेल्या वर्षीची ही मका आहे आणि ह्या वर्षीची तर आम्ही काही ठेवलेलीच नाही, सगळी विकून टाकलेली आहे. गेल्या वर्षीची ही मका गाईच्या भरड्यासाठी ठेवली होती, पण आता तिला कीड लागायला लागलेली आहे, म्हणून म्हटलं तिला उन्हं देऊन घ्यावीत. तर त्यासाठी आहे ना ही पालावरती ठेवलेली आहे. तशी पालावरती भरपूर दिवस झालं ठेवलेली आहे आणि जशी लागेल तशी मी चाळून गाईला भरडून ठेवते. तर आता तिला थोडंसं ऊन द्यावं म्हणलं, त्यामुळं आता ही पसरून घेतलेली आहे. मला पायऱ्या आणि पोर्च धुवायचा होता, त्याच्यामुळे मी रांगोळी काढली नव्हती. तर पायऱ्या आणि पोर्च धुतल्यानंतर मी पुसूनही घेतलेला आहे आणि त्यानंतर मी ही छोटीशी रांगोळी काढलेली आहे. रोज काढता येण्याजोगी अशी छोटीशीच रांगोळी काढलेली आहे. आज भाजीला मी कांद्याची पात बनवणार आहे. तर कांद्याची पात आणायला गेले होते तेव्हा केळीच्या झाडावर अशी पिकलेला एक घड दिसला. झाडावरतीच केळी पिकलेली आहे, ही देशी केळी आहे, त्यामुळं हा घडही काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी इथं लावलेत कांदे थोडेच लावलेले आहेत, म्हणजे पातीची भाजी करण्यासाठीच कांदे लावलेले आहेत. कारण आपल्याला खाण्यासाठी म्हटलं कांदे तर घरात भरपूर कांदे लागतात आणि त्यासाठी भरपूर कांदे लावावे लागतात. मी फक्त हे भाजीसाठीच लावलेले आहेत कांदे. तर मी अशी ही कांद्याची पात काढून आणली आहे. मी नेहमी कांद्याची पात खोडूनच आणते, म्हणजे आपोआप परत कांद्याची पात येते आणि कंटिन्युअसली भाजीला आपल्याला कांद्याची पात करता येते. त्यामुळे मी अशी खोडून घेतलेली आहे कांद्याची पात आणि थोडीशी ही जास्वंदाची फुलंही घेतलेली आहेत. आणि देवपूजा मी सकाळीच केली होती, तर ही फुलंही देवाला अशी ठेवून घेतलेली आहेत. आणि देवपूजा झाली म्हणजे घरातलं वातावरण कसं प्रसन्न होतं आणि घरामध्ये एकदम छान वाटतं, सकारात्मक ऊर्जा येते. असं माझी देवपूजा आणि सकाळची कामं आवरलेली आहेत. आणि आता मी कांद्याची पात बनवणार आहे. कांद्याची पात मी धुवून घेतलेली आहे, कारण धूळ वगैरे असते आणि किडेही फिरलेले असतात. गवत हे आहे ना शेतात आजूबाजूला, त्याच्यामुळं त्याच्यावरती पातीवरती किडे फिरलेले असतात. त्यामुळं पहिल्यांदा 2-3 पाण्याने मी ही कांद्याची पात धुवून घेतलेली आहे आणि आता बारीक अशी कांद्याची पात मी ही कापून घेते. कांद्याची पात मी चिरून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घालणार आहे. इथं कांदा चिरून घेतलेला आहे. गॅसवरती ही लोखंडी कढई ठेवलेली आहे. पातीसाठी कढईमध्ये कांदा टाकलेला आहे आणि हा थोडासा चेचलेला लसूणही आता टाकून घेतलेला आहे. कांदा थोडासा तळला गेला की 1 चमचाभर मी हे लाल तिखट टाकलेले आहे. हा थोडासा मोठा शेंगदाण्याचा कुटही घातलेला आहे. आणि त्यानंतर मी धुतलेले आहेत कपडे आज थोडेच होते, त्यामुळे पटकन धुवून टाकलेले आहेत. कपडे सकाळी सकाळी एकदा धुतले म्हणजे सकाळची कामं झाल्यासारखं वाटतं, त्यामुळे हे कपडे धुवून टाकलेले आहेत. कांद्याची पात इकडं तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर ओला वाटाणा होता, तर टोमॅटो घालून ओल्या वाटाण्याची ही भाजी बनवलेली आहे. थोडीशी सुकी अशी ओल्या वाटाण्याची ही भाजी केलेली आहे आणि कांद्याची पात बाजरीच्या भाकरीबरोबर तीळ लावलेला खूप छान लागते. तर ह्या बाजरीची भाकरी आणि काल बनवलेल्या मी हे आवळ्याचं लोणचंही तयार झालेलं आहे आणि स्वयंपाक तयार झालेला आहे.